नमस्कार. आज मी आलो आहे आमच्या शेतामध्ये आणि इथून पुढचे काही व्हिडिओ शेतामधूनच येतील शक्यतो. तर आजचा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे 2000च्या नंतर किंवा 2005च्या नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी देखील आहे. कारण आपण आज 90sमधील लग्न या विषयावरती बोलणार आहोत. तर लहान मुलांसाठी या कारणामुळे कारण की त्यांना माहीतच नाही की त्या काळातली लग्न कशी असायची किंवा त्या काळात परिस्थिती काय असायची. आत्ता कसं आहे, हॉल, कार्यालय वगैरे त्यांनी हेच कळायला लागल्यापासून हेच बघितले. त्यांनी मंडपातले लग्न शक्यतो म्हणजे शहरातल्या मुलांनी तर बघितले नसतील, गावाकडच्या काही मुलांना माहीत असतील अजून. आणि त्यांच्या आईवडिलांसाठी ह्या कारणामुळे की त्यांच्या आपणच थोड्या आठवणी जागे करणार आहोत. तर त्यावेळेस कसं असायचं, ज्याच्या घरी लग्न आहे ना, अगोदरच तयारी सुरू व्हायची खरं तर. पण लग्नाच्या आदल्या रात्री त्यावेळेस असं मेहंदी काढणाऱ्या किंवा पैशावर मेहंदी काढायला येणाऱ्या वगैरे अशा मुली नसायच्या किंवा आर्टिस्ट नसायचे. त्याच 10-12 जणांतील म्हणजे त्याच फॅमिलीतील कझिन्समधील त्यातल्या त्यात एखादा किंवा एखादी आर्टिस्ट असेल, ते काम त्याच्याकडे असायचं की नवरी मुलीच्या किंवा नवऱ्या मुलाच्या हातावरती मेहंदी काढायचं. मग रात्रीचं जेवण वगैरे आवरून मेहंदी वगैरे असे आपले स्टारचे कोण असायचे त्या काळात, 5 रुपयाला एक मिळायचा. तर ते आणायचे 10-12चा बॉक्स असायचा. सगळ्यांच्या आसपास भाऊकी वगैरे शेजारी वगैरे असायचे, त्यांच्या घरी एक द्यायचा. आणि मग रात्री जेवण करून लग्नाच्या आदल्या दिवशी मेहंदी काढायला सगळ्यांनी ग्रुपनं बसायचं. मग मध्येच कुठंतरी नवरी असेल तर तिच्या नवऱ्याचं नाव त्यामध्ये हातावरती लिहायचं, नवरा असेल तर नवरीचं नाव हातावरती लिहायचं तळहातावरती, नेल पेंट लावायचे, ह्या गोष्टी सगळ्या चालायच्या. मग 2, 2:30, 3 वाजेपर्यंत हे चालायचं रात्री मजा मस्ती करत करत. आणि सकाळी तर लवकर उठायचं असते 4-5लाच. मग आम्ही झोपायच्या वेळेला घरातले सगळे लगेच उठायचे. मग ते पाहुणे वगैरे आले असायचे ना, मग ते आंघोळी वगैरे आवरायचं, गाडी येते. मग दिवाळीचं चुकून एखादा फटाका राहिलेला असायचा, त्यावेळेस असं आऊट वगैरे नसायचं, पण सुतळे बॉम्ब, लक्ष्मी फटाका वगैरे असं असायचं. मग कोणतरी जरा त्यातल्या त्यात ॲक्टिव्ह मुलगा असायचा कोणतरी, तो सकाळी लवकर उठायचा आणि वाजवायचं. म्हणजे सगळे तो उठायचे, वस्तीत जागे व्हायची सगळे. मग ते झालं की 2-2:30ला झोपलेले असायचे की 4:30-5 वाजता घरचे उठवायचे, उठा लवकर. मग ते सगळ्यांनी आवरायचं गडबडीत कसं तरी. जेंट्सनी किंवा मुलांनी असे बाहेरच उघड्यावरती आंघोळ करायच्या, आवरायचे. ते झालं की एक नवरीला किंवा नवऱ्याला घेऊन जाण्यासाठी 4 व्हीलर असायची. ती शक्यतो भाड्यानंच केलेली असायची, 90% तर भाड्यानेच. कारण गाड्या नव्हत्या कोणावर त्यावेळेस रेंटवरती. मग ओमनी वगैरे किंवा मॅक्स वगैरे अशा गाड्या यायच्या त्यावेळेस, सुमो. मग त्या गाड्या रेंटवरती करायच्या. मग ती गाडी सकाळी लवकर यायची. मग परत ह्याच मुलांना काय काम की तसल्या पट्ट्या वगैरे असायच्या, फुलं वगैरे प्लास्टिकची. मग ते आपल्या घरच्या घरी डेकोरेशन गाडीचं करायचं आणि झालं. त्यात 7 वाजायच्या, 7-7:30 वाजायच्या. मग ते वराडासाठी परत ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉली किंवा जास्तीत जास्त लांब असेल लग्न तर ट्रक वगैरे. बस वगैरे अजिबात नव्हत्या, ट्रॅव्हल्स बस, ST असे काही नव्हते एवढं. ST कधी असायच्या, खूप लांब लग्न असायचे त्यावेळेस, 200, 250, 300 किलोमीटरच्या पुढं लग्न असायचं त्यावेळेस ते ST वगैरे असायचे. पण शक्यतो नाहीच, आम्ही तर कधी ST म्हणून नाहीच वराडात गेलो. वराड म्हणायचं त्याला. ज्यामधून लग्नाला जाणारी मंडळी ज्या वाहनातून जातात
त्याला ती वऱ्हाडाची गाडी म्हणायचं. आणि जे लोक सगळे असतात, जे समुदाय असतो लग्न ज्या लोकांचा, त्याला वऱ्हाड म्हणतात. ओके. मग ज्याच्या घरी लग्न आहे त्याने सगळ्यांना वस्तीत म्हणजे वरमाई म्हणायची. ज्या नवरीची किंवा नवऱ्याची जी आई असते त्याला वरमाई म्हणायचं त्या दिवशी. आणि वडिलांना वरबाप, व वरमाई किंवा वरबाप किंवा घरातील जो ज्येष्ठ पुरुष आहे, महिला आहे, त्यांनी वस्तीवर जाऊन सगळ्यांना कंपल्सरी सगळ्यांना आमंत्रण सांगायचे की चला वऱ्हाड आले. वऱ्हाड आले म्हणजे ती गाडी आलेली असायची, ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा ट्रक. मग सगळे असे यायचे 8-8:30 वाजेपर्यंत यायचे आणि मग बसायचे सगळे गाडीमध्ये. नवरी मुलगी त्या ज्या 4 व्हीलर केलेले ओमनी वगैरे त्यामध्ये बसायची आणि नवरीच्या किंवा नवऱ्याच्या गाडीमध्ये बसण्यासाठी भांडणं व्हायची. मी बसणार, कारण करवल्या वगैरे असायच्या भरपूर त्यांची मुलं. मग आम्ही आपलं जर ट्रक असेल तर ट्रकच्या टपावर म्हणजे पुढचं जे असते त्याच्यावर जागा असते स्क्वेअरमध्ये, त्याच्यावरती बसायचं. लहान असल्यावर शक्यतो मोठी माणसं बसून देत नाहीत, पण त्यात कोण जर ओळखीचं असेल वरती तर ते घ्यायचे ॲडजस्ट करून, लक्ष ठेवा म्हणायचे. आणि नंतर थोडं मोठं झाल्यावरती मग बसायला म्हणायचं. आणि जर ट्रॅक्टर ट्रॉली असेल तर ते पाठीमागचं जे आम्ही त्याला फळकं म्हणतो, तुम्ही काय म्हणता काय माहीत, लोखंडाचे असते, त्याच्यावर बसायचं. म्हणजे ॲक्च्युअली ते उभाच असते, फक्त त्याला टेकून उभं राहायचं, एका खांद्यावरती एकमेकाचे हात ठेवून वगैरे. मग ते झालं, तिथं गेलं की तिथं तिथं लग्न आहे, ज्याच्या घरी लग्न, घरीच लग्न असायचं शक्यतो, दारातच. आणि ते मंडप वगैरे असं टाकलेलं असायचं. मग तिथं वऱ्हाड म्हणजे आम्ही गेलो की पुढची पार्टी जी असायची ते स्वागत करायसाठी, मग ते जास्त स्वागत म्हणजे जास्त त्यावेळेस DJ वगैरे अजिबात असं काय नव्हतं, फक्त क्वचित कधीतरी बँड वगैरे असायचं. तर ते आपले हलगी वगैरे वाजवत ते स्वागत करायला यायचे. मग ते पायावरून पाणी वगैरे असं ओतायच्या सगळ्यांच्या. मग ते गळाभेट म्हणायचं त्याला. मग गाड्यात गळा घालायचे एक समोरच्या पार्टीच्या, असं 10-12 जण असायचे. आम्ही फक्त बघायचो ते, कारण ती मोठी लोक असायची लग्न झालेले वगैरे. मग आतमध्ये गेलं वगैरे की म्हणजे आता आतमध्ये म्हणजे मंडपातच, ते मंडपच असायचं ना कापडाचा, असं काही कार्यालय वगैरे नाहीच, अजिबात नव्हतं. मग लहान मुलांचं काय त्यावेळेस असं इकडं दिवसभर मोकळंच ना फिरायला, इकडं फिर तिकडं फिर तेच चाललेलं असायचं एवढं. त्यावेळेसचे असं नवरा मुलगा किंवा मुलगी असं म्हणजे लग्न लवकर वगैरे व्हायचे. आता आमच्या तर काही बहिणींची लग्न 8वी नंतर झालेत घरातलेच. मग त्यामुळं तेवढी ती आत्ता जी मॅच्युरिटी जे असते लग्नातल्या नवरा मुलाची किंवा मुलीची, ती तेवढी नसायची. त्यामुळं ते जरा वातावरण पण तसं वेगळं होतं. मग काही लोकांचं काही जो पहिला जावई वगैरे असेल तर तो पोशाखावरून किंवा हे घेतलं नाही ते घेतलं नाही त्यावरून असं रुसून बसायचे. कधी मामा पण रुसून बसायचे, का तर माझ्या मुलाला मुलगी दिली नाही म्हणून ते मागं उभं राहिलं वगैरे. माझ्या एका मित्राच्या लग्नात तसं झालं होतं की मामा रुसूनच बसला, मामा मागं उभा राहायला तयार नाही. मग काय दुसरा मामा उभा केला, किती वेळ थांबणार. मग ते असं त्यावेळेस असं म्हणजे रुसणं फुगणं वगैरे चालायचं. म्हणजे पण लहान मुलांसाठी ना ते एक म्हणजे तो दिवस म्हणजे एकदम वेगळा असायचा. एकतर सुट्टी मिळायची शाळेतून, बाहेर जायला मिळायचं, कारण बाहेर त्यावेळेस कधी कुठं जायलाच मिळत नसायचं ना. आणि मग हे सगळं दिवसभरात एन्जॉय करायचं. जर दिवसभर म्हणजे मुलीकडून गेलो असलं आपण तर ते मग थोडंसं इमोशनल, घरी येताना इमोशनल व्हायचं जरा की, कारण घरातली चुलत बहीण वगैरे असायची की आता ते इथून पुढं दुसऱ्याच्या घरी जाणार वगैरे. आणि म्हणजे थोडंसं घरातले वगैरे रडायचे, त्यामुळे थोडं वाटायचं की यार, आठवायचं सगळ्या गोष्टी, इथून पुढं आता ही व्यक्ती नसणार आहे. आणि जर नवऱ्या मुलाकडून गेलो असेल तर थोडा
ते प्राऊड असायचं की ठीक आहे, असं काय एवढं जास्त नाही, पण वाटायचं की चला आपण नवऱ्या मुलाकडचे. थोडं तफावत होती त्यावेळेस, म्हणजे कमी जास्तपणा किंवा नवऱ्याकडचं असेल तर जरा असेल थोडं राहायचं. इक्वॅलिटी जे आपण म्हणतो ना, ते त्यावेळेस तेवढी नव्हती. मग नवऱ्या मुलाकडचं जर असेल तर मग नवरीकडून जे आलेलं साहित्य असायचं, त्यावेळेस साहित्य म्हणजे असं आत्ता यासारखं नसायचं की कपाट, तुमचे फ्रीज, वॉशिंग मशीन किंवा टी व्ही वगैरे असलं काही नसायचं त्यावेळेस असायचं काय सांगू का, कॉट बऱ्याच लहान मुलांना तर माहीत पण नसलं होता, बेड तुमच्या भाषेत, कॉट, परत काय बेसिक गोष्टी आपल्या, डबे, 5 डबे, खांडा वगैरे, कळशा, भांडी, ग्लास, असे ह्या गोष्टी, भांडी वगैरे असायची थोडीशी. आणि खॉट वगैरे तर परत म्हणजे डिपेंड आहे त्या मुलीकडच्या पार्टीची किंवा आईवडिलांची परिस्थिती कशी होती त्यावरती होतं, पण समाधान होतं. काय म्हणजे असं मुलगी कधी रुसून बसत नसायची की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, कारण तिला माहीत होतं की आपली परिस्थिती काय आहे. आणि शक्यतो नसायची परिस्थिती लोकांची, म्हणजे लहान छोटे लोक, फॅमिली लहान, कष्ट करून खाणारे असायचे त्यावेळेस. त्यामुळं हा खर्च ॲक्च्युली जास्त होता त्यांच्यासाठी. त्यामुळं म्हणजे नव्हते देऊ शकत. आत्ताचं वेगळं आहे. मग ते लग्न झाल्यावरती इकडं यांची विदाई तुमच्या भाषेत राडारडी सुरू झाली की मग जर मुलाकडून तुम्ही गेला असाल तर तुमचं एक काम असायचं की ते भांडी वगैरे जे साहित्य दिलं आहे ते एका गाडीमध्ये भरायचं आणि ते तिकडे घेऊन जायचं. असं अशा प्रकारे त्यावेळेस लग्न असायचे. आत्तासारखं एवढं वेल मॅनेजड किंवा तामझाम, डेकोरेशन, दिखावापणा एवढं नव्हतं काय त्याच्यामध्ये. त्यावेळेस एकच असायचं की ठीक आहे, एक लग्न आहे, पार पाडायचे म्हणून त्या दिवशी करायचं, तेवढं शक्य तेवढं कार्यक्रम करायचा आणि जायचं, म्हणजे आपल्या पुढच्या मार्गाला. आत्ता कसं एवढं 2-2, 3-3 महिने प्लॅनिंग सुरू होतं, इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यावेळेस तसं काही नव्हतं. जे प्राप्त परिस्थिती असेल त्यावेळेस ते करून टाकायचं. हेच सांगायचं त्या गोष्टी जरा, जे बऱ्याच गोष्टी आहेत की, पण ठीक आहे, काही गोष्टी मी नाही सांगू शकत आता इथं. ज्यांना तर आठवले ते दिवस त्यांना माहिती आहे की अजून काय काय. आणि जर काय माझ्याकडून सांगायचं राहिलं असेल किंवा तुमच्या भागामध्ये अजून यापेक्षा वेगळं काय असते किंवा होतं त्या काळात, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे सगळ्यांना समजेल की आता मी सातारा जिल्ह्यातील आहे, फलटण तालुक्यातील. आमच्या इथं तर असं होतं, किंवा समजा ह्या गोष्टीला आमच्या इकडे हे म्हणतात, तसं तुमच्या इकडे त्या गोष्टीला काय म्हणतात. आता मी बघितलं कराड उंबरज साईडला एका माझ्या फ्रेंडचं लग्न होतं, तिथं बघितलं तर लग्नाची पूर्णपणे वेगळी पद्धत आहे. मग तसं प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळं राहतं. मग तसं तुमच्या इथं काय वेगळं असेल तर तुम्ही म्हणजे तुमच्या आठवणी जरा जाग्या करा आणि कमेंटमध्ये सांगा की नक्की तुमच्या इकडचे लग्न कसे असायचे. मला माहिती आहे नक्कीच आहे आमच्या भागातील जर असतील ना काही बघणारे, तर त्यांना नक्कीच ते दिवस जरा जागे झाले असतील. आणि लहान मुलांना, तुमची जी मुलं आहेत ना, ज्यांना हे माहीत नाही, त्यांना नक्की हे दाखवा व्हिडिओ. आणि जरी नाही दाखवला तर तुम्ही सांगा की त्या काळात असे लग्न असायचे, आम्ही असं करायचो, आमची किती इच्छा असायची टपावर बसायची ट्रकच्या, पण आम्हाला घरचे बसून देत नसायचे. त्याला सांगा, त्यांना आहे ना की नाही मी कारमध्ये पुढंच बसणार, ACची हवा पाठीमागं लागत नाही. त्यांना सांगा की काय अवस्था व्हायची ट्रॉलीत मागं बसल्यावरती. काही गोष्टी नाही सांगू शकत होता, तुम्हाला समजलं की नक्की काय. त्यामुळं ते दिवस वेगळेच होते. पण काय म्हणजे आता ते स्टेटसमध्ये येतात किंवा रील्समध्ये येतात ना वाक्य,
आत्ताच्या मुलांना काय एसीत बसणाऱ्या मुलांना वगैरे काय समजणार की टप्पावर. तेच मी असलं काय सांगणार नाही, ते बोलायच्या गोष्टी. पण रिॲलिटी काय आहे ते त्यांना एकदा सांगा, म्हणजे कुठंतरी थोडंसं राहील जे की बाबा असं होतं पहिलं. कारण काय झालं, आपण पण आता आपल्या आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या गोष्टी विसरत चाललो आहे. मला सांगा, आता मी आत्ता सांगितलं म्हणून ह्याच्या अगोदर तुम्हाला ह्या गोष्टी कधी आठवल्या होत्या की आम्ही असं लग्नाला जायचो, तिथं आईस्क्रीमचं एकच गाडा असायचं, तसले ते गोल डब्यावाला, त्यात ते सायकलवरती असायचं, आणि त्यात आपलं भातवाडी असते ना, त्यांनी असं ते गोळा करून द्यायचं आम्हाला, असं ते लावून कोनवरती. त्यासाठी किती वेळा रडलो आणि किती वेळा खायला मिळालं. गोष्टी आहेत, बऱ्याच आहेत गोष्टी सांगण्यासारख्या. आज आपण या विषयावरती बोललो. असंच पुढच्या व्हिडिओमध्ये असंच कोणतरी जुनं एखादा आठवणी जाग्या करू. कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं. आणि जरा आज माझं स्टँड नाही, त्यामुळे मी हातामध्ये मोबाईल धरून करतो आहे, त्यामुळे थोडं व्हिडिओ असं शेकी असेल, हलत असेल, ठीक आहे. हा मुद्दाच नाही आहे ह्या कंटेंट पुढं की कॅमेरा कसा, क्वालिटी कसा आणि आवाज कसा. मग कमेंट करा, तुम्ही सांगा मला कसा झाला व्हिडिओ. आपण जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ही सिरीज आपण अशीच चालू ठेवू, एक मुद्दा घेऊ. आणि कोणते मुद्दे अजून आहेत की जे घ्यायला पाहिजेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला, प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.